ओव्हर्स मध्ये 17 धावांची गरज आहे। अनिकेत कोळी बाद झालाय, उल्केश बाद झालाय, ओमकार बाद झालाय, परंतु सुयश आणि जोगेंद्र या जोडीला मात्र इकडे विजय प्राप्त करावा लागेल आणि त्यासाठी लढावं लागेल। 2 ओव्हर्स, चौथ्या षटकाची जबाबदारी गोलंदाजी मार्कवर प्रथमेश खरतकडे सोपवले। 2 ओव्हर्स मध्ये 17 आव्हानात्मक आहे। यावेळचा हा चेंडू सोडून दिला होता, पाहूया कोटी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये। निर्धाव चेंडूची सांगता, डॉट बॉल, 11 बॉल 17 रनची आवश्यकता। 17 नीडेड नाउ, रिमेनिंग 11। पुन्हा एकदा प्रयत्न केला होता, परंतु आणखीन एक बॉल डॉट। सोपं नाहीये या मैदानावर धावा काढणं। सुरुवात जरूर चांगली झाली होती, परंतु रोहित गरजच्या षटकानं मात्र कमाल केले, एक जबरदस्त कमबॅक करून दिलाय आणि त्याच्या पाठोपाठ आता मात्र प्रथमेश खरत खूप सुंदर गोलंदाजी करतोय। पहिले 2 चेंडू निर्धाव आलेत आणि विचार करण्यास भाग पाडले ते सुयशला। आणखीन एक डॉट बॉल, मॅच फिरते आता मात्र। कमाल कमबॅक केला या मॅच मध्ये एमएमयू धाकटी जुई टीमनं। पहिल्यांदा असं वाटत होतं सहजतेने या धावसंख्येचा पाठलाग करतोय की काय, परंतु क्रिकेट हा खेळच असा आहे, कधी खेळ पालटेल याचा नेम नाहीये। द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी, आणि अनसर्टनिटी ही कायम या खेळामध्ये तुम्हाला पाहायला मिळते आणि म्हणूनच आम्हाला सर्वांना वेड लावणारा हा खेळ आहे क्रिकेट। चेंडू लेफ्ट केलाय, ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेरून पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन, परंतु ज्या पद्धतीनं इकडे सुयश कोळी थोडासा धडपडतोय, मी तर म्हणेन थोडासा दबावाखाली खेळतो की काय। आडवा पॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे पाय स्ट्रेच केले होते, अँगल बनवून गोलंदाजी करतोय आणि त्याचमुळे इकडे हाताला काही गवसत नाहीये। टेन्शन आता मात्र गोटामध्ये पाहायला मिळते, प्रचंड अस्वस्थता पसरले मोहा कोळीवाडा संघाच्या स्क्वॉड मध्ये, कारण हातात तोंडाशी आलेला घास आता मात्र हिरावून नेतोय की काय धाकटी जुई संघ, अशी चिन्ह सध्याच्या घडीला मैदानामध्ये निर्माण झालेत आणि त्याचमुळे आता मात्र टेन्शन वाढलंय। काय जबरदस्त आत्मविश्वास दिला रोहित गरजच्या षटकांना, प्रथमेश टिचून मारा। इथे थोडासा थांबला, वेट करून यावेळेस मात्र फटका एक्झिक्यूट केला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक वेगाने त्या ठिकाणी पोहोचला, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल। दुसरी धाव घेण्याची रिस्क अजिबात घेतलेली नाहीये ती जोगेंद्र कोळीनं आपला स्वतःवर विश्वास ठेवलाय, कारण सुयश थोडासा चाचपडतोय आज खेळताना आणि त्याच कारणास्तव इकडे सिंगल एक्झिक्यूट करण्यात आली। 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 7 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता। 15 नीडेड नाउ। पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न मात्र सफल, कमबॅक केलं या मॅच मध्ये। पहिली 2 षटकं मोहा कोळीवाडाची, दुसरी 2 षटकं मात्र पाहायला मिळतात धाकटी जुईची, परंतु हे शेवटचं षटक मात्र कोणाचं असेल याकडे मात्र तमाम क्रीडा वर्गाच्या नजरा लागल्यात। ज्या ठिकाणी 18 बॉल 21 ची मॅच होती, तो सामना आता मात्र 6 बॉल 15 वर येऊन पोहोचलाय।